त्याच्यामुळे स्वामी माझ्या मनात सकाळ असा उमेदवारांची संख्या वाढली. त्यांची काय करायचं कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी केली. हे 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणार. ते 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहासी, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला. त्यांनी एक आणखी कमिटी नेमली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंच असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत एक घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीचा पुढे आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ही कशी आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे. पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे. माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा घ्यायची असते आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करते त्या दिवशी आचारसंहिता सुरू आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदानाची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी त्याची बैठक आज 30 तारीख, उद्या परवा 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हा 3 पक्षांचा निर्णय झाला. असा प्रश्न शिल्लक राहिला आपल्या पक्षात काय करायचं आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी